सलामीची जोडी रबाना भानसोली टीम कडून 2 षटकांची मॅच चालू झाली आहे. क्वार्टर फायनल तिसरी आणि मृत्युंजय संघ जिंकेल ते सुपर 5 मध्ये या बहाली आमदार शशकामध्ये मान्य श्री राकेश शिकवटे यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा मात्र साकारण्यात आली. अनिल दादा पारवे देखील आता उपस्थित झाले. एक झोप काढून ते देखील आता इथे मंचावरती उपस्थित. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. राकेश देखील आता उठून बसलाय. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय की उमेशला स्ट्रायकिंगला राजन आहे, 9 किती उमेश आहे आणि गोलंदाजी मार्क वरती पहिल्या क्रमांकाचा समीर वाघमारे. तर मान्य श्री कैलासजी खडके साहेबांचे शुभसन्मान केलं जाते. साहेबांना विनंती असेल आपण या मंचावरती आपला देखील शुभसन्मान करायचं. मायाची शाल सौंदर्याचे पुष्पगुच्छ देऊन ते सन्मान केला जातो आणि साहेबांचा सन्मानाचं नाव घेताच लगेच समीर वाघमारेने दाखवून दिला. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. त्याचं षटक नसणार आहे. एक काऊ कॉर्नर, एक लंगा मिड विकेट आणि एक्स्ट्रा कव्हर याच्यामध्ये फील्ड पोझिशन सज्ज केले. कॅमेरामॅन चला, हा फटका फसला आणि 1 विकेट डाऊन. पहिला हादरा राजांच्या स्वरूपामध्ये टीम भानसोलीला. गोलंदाजी मार्क वरती समीर वाघमारे पुनश सज्ज झाला. पहिला चेंडू नेटाव, त्याच्यानंतर विकेट. नवीन बॅट्समन एंटर झालेत मैदानामध्ये. किरण ऑन स्ट्राईकला किरण. असे जर किरण जागवायचे आहेत परंतु इथे ब्लॉकर चेंडू कोणतेही हात खोलून देत नाही आपल्या संघासाठी. किरण हा गोलंदाज समोरच्या समोर उभा ठेवलाय किरणला आणि गोलंदाजी मार्क वरती समीर वाघमारे आला आपण पाहतोय. त्याने अद्यापर्यंत 3 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलंय. हा देखील चांगला चेंडू आटला. थोडासा चेंडू पलटांचा थोडासा आतल्या बाजूने गेला घेतला. गौरव आपण पाहतोय ही गोलंदाजाकडे असलेलं नॅचरल स्पिन आणि फिंगर रोल करत असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती समीर वाघमारे. उगाच नाही फिरकीचा जादूगार म्हणून याची ओळख आहे पलजरी टीम कडून. एक आपण पाहतोय जर्सी क्रमांक 02. चार चेंडू निर्धाव अजूनही खाता खोलला नाही. जिओचा अंडा घेऊन मात्र मैदानामध्ये खेळ करतोय आता मानसोली संघ. रिव्हर्स अटॅम्प दुधारी तलवा डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट देखील झाली असती परंतु आता काय घडलं मैदानामध्ये. काही गरज नव्हती. मेहनत केली आणि मेहनतीवर पाणी फिरलं. बट स्वाहा ओम बगनी भागो तरी. 4 चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूवर माथी घालली. काय करणार हो आता. या सगळे या 5 जावा बोनसच्या एकूण 5 सिंगल आणि सेकंडर 4. 5 जावा 5 चेंडूचा खेळ संपला. हा चेंडू चांगला होता. जोरात हा देखील केला आणि सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का. नाही. हा काय चाललंय काय नका लाईन मारू एकमेकांवर. षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या तर 6 धावा लागल्या नसत्या. फक्त अवघ्या 2 धावा लागल्या असत्या या ओव्हरमध्ये. सिंगल आली आजच्या चेंडूवरती निशान बागडेंना देखील
याला देखील आता झोप येते. किरणने मारला आता सिंगल पण. सात आबा धाव फलकावरती पहिल्या षटका समाप्तीनंतर तिथे अवघ्या 2 धावसाठी षटक फेकला असतं किरणने, परंतु किरणची चुकी अति काही संकटात नाही आणि ती संकटात नेलं फलकरी टिंबला किरणने. आता नवीन बॉलर गोलंदाजी मार्क वरती राकेश मानफ्रॉम पळसजरी या गावाकडून बिंजाव करणारा आपल्या गावाचा संघ बांधून मात्र आज मैदानामध्ये या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये आपण उभा टाकलाय. 6 धाबा इथून आता एक्सेल पाय धाबा लागेल स्ट्राईक एंडला. हा चेंडू वाईट आउटसाइड द लेग स्टंप. आता बोलता असं म्हणतात ना, घर फिरले का घराचे वाशे देखील फिरतात, तशी गत झाली. पहिल्या ओव्हर मध्ये धावसंख्या नव्हती, याच्यानंतर घराचा वासा घर फिरला आणि घराचे वाशे देखील आता फिरायला सुरुवात झाली. 7 धाबा धाव फलकावरती. आता मिस्त्री कोणतरी आणावा लागेल आणि बनवून घ्यावा लागेल. आता मिस्त्री भेटला, यष्ट्यांच्या मागे भिंत उभी केली. भिंत भिंत आपण पाहू शकाल. सुरेशला आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे भिंतीसारखे उभे राहिले, ते सांगतायत इशारे देखील करतायत गोलंदाजाला तशा पद्धतीने. उंगलियों का जादूगर सुरेश आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे. 7 धाबा धाव फलकावरती. हा देखील चेंडू आता पंच सांगतील आमच्यापर्यंत बाहेर. पंच डिसिजन पाहतात. हाताची घडी तोंडावर बोट. तेरी बी चूप और मेरी बी चूप. पंच सांगतात हा चेंडू निर्धाव. फरक 7 अंकावरती स्थिरावला. हीच गरज आहे धाव चेंडूची, नितांत गरज आहे. कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखायचं आणि लवकर सामना जिंकायचा. हा फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. शेल कॅरी नंबर विकेट डाऊन. दुसरा हादरा टीम भानसोलीला किरणच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅट्समॅन रोशन इंटर झाले मैदानामध्ये. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा 7. पहा इथे धावसंख्या लय कमी असते, आता 3 धावा असत्या, तो नशिबाची 7 बांसोली टीमला आणि त्याच्यामध्ये दिलेली नशीब चौकारतो. 7 धावा धावफलकावरती. हा फटका चांगला आहे, दमदार स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आले तिथे, परंतु काय घडतंय, हाताने आडवा त्याचा पाय आणि आडवाला गेला. नागड्यापाशी उघडा गेला आणि तंगडनी कुडकुडून गेला अशी गत. इथे देखील आला चौकारच्या मध्ये 11 धावा धाव फलकावरती. आजच्या दिवसामधला दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना असेल टिनघर आणि आंबेवाडी. दोन्ही टीमच्या कडव्याला आपण त्यासाठी इन्व्हाइट करतोय. टिनघर आणि आंबेवाडी या दोन्ही टीमच्या कडव्याला इन्व्हाइट करू. चांगला फटका अलंग कारपडणे. लॉंगॉनला फिल्डर आहे तैनात. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न अर्धबॅट गेला आणि रनआउटची विकेट टाकावी लागेल आता मैदानाच्या बाहेर. इथे आपण पाहायला गेलं तर 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या भानसोली टीमच्या 13 म्हणजे 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज असणारी विजयासाठी टीम
फलक घेतला. चला दोन्ही संघाने लगेचच मैदान सोडा आणि लगेचच आतमध्ये जा बॅट्समन आणि फिल्डर. तत्पूर्वी विनंती करतो मी टिनघर आणि आंबेवाडी दोन्ही टीमच्या कर्णधारला आपण त्यासाठी इन्व्हाइट करतोय. चला टिनघर टीमचा कर्णधार आणि आंबेवाडी टीमचा कर्णधार आपण त्यासाठी लगेचच या. झोपले असतील तर जागे या, बसले असतील तर उठा आणि उठले असतील तर चालत या आणि टॉस सोडून द्या. चला बॅट्समन या. चला पलगरी टीम 4 वाजले मित्रांनो. आपण 14 धावा पाहिजे आपल्याला. 12 चेंडू 14ची गरज आहे. चला चला टिनघर आणि आंबेवाडी चला जोडा घेऊन मैदानामध्ये या. चला लवकरात लवकर. चला बॅट्समन चला ना. पहिले तरी टीम सलामीची तरी पाठवा रबाना. 12 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. लवकरात लवकर सामना कव्हर करता करायचं. पंचांना 10 मिनिटाचा काही नाही पंच. 10 मिनिटांमध्ये मॅच व्हायलाच पाहिजे. लवकर झाली आपल्यासाठी चांगलं आहे, लेट झाली आपल्यासाठी वाईट आहे. आज आपल्याला जर 6 वाजले तर उद्या आपल्याला 9 वाजतील आणि उद्या फायनल डे. चला लवकर लवकर उरका. आज 8 वाजले तर उद्या 9 वाजणार 100%. कारण की स्पीडअप करत नाही, टायमिंगचा पालन नाहीये, वेळेचा उल्लंघन करतात नेहमी. चला आंबेवाडी टीमचा कर्णधार आणि टिनघर टीमचा कर्णधार आपण टॉस साठी या. 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाली आहे. बॅट्समॅन अनिल आणि समीर, गोलंदाजी मार्कवरती किरण. आंबेवाडी टीमचा कर्णधार आलाय, त्याला टिनघर टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. अनिलजी दादा पारवी यांच्या शुभाचे टॉस देखील केला जाईल मंचावरती. अनिल आणि समीर ही सलामीची जोडी, गोलंदाजी मार्कवरती किरण. गोलंदाज पाबर त्याचं 12 चेंडू 14ची गरज. पहिला चेंडू भन्नाट वेगाने जोरदार अपील रिस्ट्रिक्शनची झाली होती, परंतु मी तर म्हणतो की बॅट कटची अपील स्क्वेअर लेग पंचांकडे काय करता. बॅट कटची अपील ही मेन पंचांकडे करायची असते. आंबेवाडी टीमला टॉस जिंकला प्रथम. ही आता बादशी कडा घेतली होती जरूर, पण ती प्रेक्षकांनी केलेली चुकी आणि ते देखील आला चेंडू निर्धाव. जिथे 12-14चं समीकरण तिथे आता 10-14चं समीकरण बनले. चला स्पीडअप करा. हा देखील कडे पूल करायचा होता अनिलला. लगातारचे 3 चेंडू निर्धाव फेकला किरणनं. त्याच किरणच्या विरोधामध्ये समीर वाघमारेने फेकलेले लगातारचे 3 चेंडू निर्धाव आणि आता तशीच कामगिरी किरण देखील करतोय. हा 4था चेंडू देखील निर्धाव आलाय. काय घडतंय मैदानामध्ये. 12-14चं समीकरण आता 8 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. असं वाटलं होतं की सामना लवकर फिनिश होईल, परंतु नाही. सामन्यामध्ये आता चुरस निर्माण झाली. सामन्यामध्ये आता रंगतदारपणा आला आहे. फुलटा चेंडू लेबर फुटाकडे कन्वर्ट केला. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, अडवणी करतायत. सिंगलच्या डबल मध्ये कन्वर्ट होईल का. तिसऱ्या धावसंख्येसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने 14 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथे आलेल्या 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या मदतीने श्री गणेशा आणि अखाऊन मात्र नतमस्तक झाले आणि 2 धावा जरूर झाल्या. टीम तळसदरीला आता 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. टप्पाचा चेंडू होता, पुलचा धमाका दाखवायचा होता. पंचांना निश्चितच डिसिजन आलाय. षटक संपल्याचा पहिल्या ओव्हरचा खेळ इथं समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा मात्र पळसदरी टीमच्या
2 धावा लागल्या. आता 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. ही 2 ओव्हरची आहे. सहा चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. गोलंदाजची मार्क वरती. गोलंदाज मात्र असेल तो उमेश गोलंदाजी मार्क वरती. स्टाईल गेमला उभा आहे बॅट्समन अनिल आणि नाश्तागिरी उभा आहे समीर. हा देखील चेंडू निर्धाव निर्धाव निर्धाव. लगातारचा 7वा चेंडू निर्धाव आलाय. फक्त एका चेंडूवरती डबल धाव आले. आता चिंतेचं वातावरण मात्र निर्माण झालंय पलदरीच्या तबल्यांमध्ये. आता 4 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. हा देखील चेंडू पहा. चेंडू पलटानंतर थोडासा आतल्या बाजूने म्हणजे लेकटरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती देखील आला निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू या संगतीने धाव फलक मात्र स्थिरावला गेला. आता मात्र जखडून ठेवायचं काम केलं ते अनिल या फलंदाजाला. 3 चेंडू 12ची गरज. 2 षटकार आले तर सामना फिनिश होऊ शकतो, परंतु येतील का हा प्रश्न चिन्ह मोठा. फटका सुंदर आहे, परंतु या फटक्यावरती झटका देखील भेटला नाहीये. रनआउटची संधी देखील होती. इथे सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरीच्या प्रयत्नाला फलंदाज पोहोचलाय. पंचांकडे रिव्ह्यू देखील करण्यात आलाय. तिसऱ्या पंचांची मागणी आणि तिसरे पंच म्हणजे आम्हालाच जावं लागणार आहे. आता चला कोणी बघू नका, काय भेटणार नाही बघून. तर फलंदाज पोचलाय म्हणजे इथून 3 धावा बनतो ना. 2 धावा इथून टोटल 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने 4 धावा धाव फलकावरती. 2 चेंडू 10ची गरज. दोन चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम पल्लेसरीला. दोन चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम पल्लेसरी. मनसोली संघ गोलंदाजी करतोय. हा चेंडू आलाय निर्धाव. स्वतःवरती नाराजी राग देखील काढतोय. जोरात बॅट देखील फिरवतोय, पण बॅट आणि बॉलचा संपर्क देखील होत नाहीये. लगातार चेंडू मात्र निर्धाव खेळण्यामध्ये यश आलंय त्या पल्लेसरी टीमला. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये थांबले, परंतु 14 धावसंख्या करू देखील शकले नाहीये. परंतु गोलंदाजाचं वर्चस्व कायम राहिलंय. आता पहा लॉंग स्टॉपला एक प्लेअर काढलाय, म्हणजे ही रणनीती आहे मानसुली टीमची. त्यांना माहिती आहे कोणत्या क्षणी काय होऊ शकतं याचं गणित नाहीये. आणि सरदारला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये आणि सरदार केल्याशिवाय क्रिकेट देखील नाहीये. हा फटका चांगला आहे, परंतु या फटक्यावरती नो मार्क्स लँड मध्ये चेंडू पडतोय. इथे देखील मात्र गुडघे टिकून मात्र नतमस्तक झाला आणि त्याला माहिती आहे इथून संघ आपला क्वालिफाय सुपर 5 मध्ये मात्र आपण प्रवेश केलाय. तो भानसोली टीम याच टीमने मात्र मुख्य संघाच्या
2 षटकांमध्ये 10 धावा केला होता आणि पुढच्या 2 षटकांमध्ये 43 धावसंख्या ठोकण्याचा विक्रम रचला होता. तोच भानसोली संघ आज मात्र या मैदानामध्ये या चषकावरती आपलं नाव मात्र कोरताना. चला लगेचच आंबेवाडी आणि थिनगड. आंबेवाडी टीमला टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय आणि बॅटिंग साठी डिवाइड केलंय ते थिनगड टीमला. चला सलामीची जोडी पाठवा थिनगड टीम लगेच आपण मैदानामध्ये. अशोक आणि योगेश